वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे। तसेच दिवाळी निमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा। आज आपण जो काय उपक्रम राबवलात याच्या मागचा आपला उद्देश काय आहे? धन्यवाद मॅडम। आणि आपणा सर्वांना देखील दीपदानोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। या दीपदानोत्सवामध्ये सगळ्यांच्या आयुष्यामधला अंधकार सरून प्रकाश उजेड पसरू दे हीच माझी सदिच्छा सर्वांना। आणि मॅडम, हा उपक्रम जो आपण राबवणार आहोत आता, ज्याची सुरुवात आपण सोमवारपासून करणार आहोत, त्या उपक्रमामध्ये हाच की अस्वच्छतेचा हा जो अंधार आहे हा सगळ्यांच्या आयुष्यातनं हद्दपार व्हावा। आणि त्यातही रुग्णालय ही जी एक प्रकारे एक आरोग्याची मंदिरं म्हणून आपण समजतो, अशा रुग्णालयांमध्ये स्वच्छता ही किती महत्त्वाची गोष्ट आहे। स्वच्छता राहणं म्हणजेच आपल्या व्याधींना, रोगांना दूर सारणं, हे लोकांच्या मनामध्ये बिंबवणं हे इतकं महत्त्वाचं आहे। त्याच दृष्टीने हा उपक्रम राबवण्याचा आपण प्रयत्न करतो। यामध्ये माझ्यासाठी आमचे दिनेश शेट्टी सर जे आहेत, दिशा वेलफेअर सामाजिक संस्था, त्यांनी फार मोठा पुढाकार घेतलेला आहे। आज त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। त्यांचे सहकारी आहेत, भंडारी आहेत, त्याच्यानंतर आमच्या साळवे मॅडम आहेत, बाकीचे पण सगळे जे आहेत त्यांची नावं आता आठवायला थोडासा वेळ, आमच्या वनिता कांबळे मॅडम पण आहेत तिथे। तर या सर्वांनी आज या इकडे जे ब्रेनस्टॉर्मिंग जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये या सर्वांना हा उपक्रम इतका आवडला आहे। त्या पलीकडे जाऊन मी सांगतोय की लोकांचा सहभाग घेऊन लोकांमध्ये जनजागृती करणं हा एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय। विक्रोळीमध्ये असणारं हे एक महत्त्वाचं हॉस्पिटल आहे। विक्रोळीच्या जागृत जनतेने हे हॉस्पिटल इथे चालू राहावं, मोठं व्हावं, यासाठी फार मोठी आंदोलनं केली, त्यात ते यशस्वी देखील झालेले आहेत। तर अशाच एका त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, या रुग्णालयामधील स्वच्छतेसाठी या विक्रोळीकर जनतेने उत्साह दाखवलेला आहे। त्या उत्साहाला या रुग्णालयाचा एक इन्चार्ज म्हणून तुम्हाला सलाम, सर्व विक्रोळीकरांना सलाम। आणि मला खात्री आहे मॅडम की आम्ही किंवा आपण सर्व विक्रोळीकर या ठिकाणी हा जो उपक्रम आपण राबवू आणि यातून लोकांपर्यंत जो संदेश जाईल, त्यामुळे आता आपण इथे हार्डली 15-20 लोक आहोत। मला असं वाटतं एक 100-150 लोकांचा जमाव आपल्याबरोबर येण्याची जरूर येईल अशी मला खात्री आहे। आणि आपण खरोखर या रुग्णालयाची स्वच्छता आपण मेंटेन करू, एक चांगला संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचू। सर, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा की आज तुम्ही हा जो उपक्रम राबवता त्याला आरोग्य दूत हे नावच का दिलं? उपक्रम जरी स्वच्छतेशी रिलेटेड जास्त असला तरी देखील आज ही जी मंडळी माझ्या बरोबर आहेत ही एक दूत म्हणून आरोग्याविषयीचं लोकांना प्रशिक्षण म्हणा किंवा त्याविषयीच माहिती लोकांना देणार आहे। त्यामुळे लोकांच्या आरोग्याविषयी ही माहिती लोकांना देण्यासाठी म्हणून त्याचे दूत म्हणून आरोग्य दूत, आणि म्हणून हे नाव आपण या उपक्रमाला दिलेलं आहे। थँक्यू।